ए बी सी या 3 नरांनी एक टाकी अनुक्रमे 10, 15 आणि 20 तासात भरते. बघा, या नराने एक टाकी 20 तासात भरते. तसेच बी या नराने ती टाकी रिकामी होण्यासाठी 24 तास लागतात. परंतु 10 तासानंतर नळ बी बंद केला तर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर किती वेळात टाकी भरेल? नारायणा कोचिंग अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत नळ आणि टाकी. बेसिक पासून ते हार्ड लेवल पर्यंत सर्व गणित आपण घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. तर बघा मित्रांनो, पहिल्या फिगर मध्ये काय दाखवलंय, तर पहिल्या फिगर मध्ये ए आणि बी हे दोन नळ आहेत आणि या दोन्ही नळांनी टाकी भरल्या जाते. ठीक आहे. दुसऱ्या फिगर मध्ये ए या नळाने टाकी भरल्या जाते आणि बी या नळाने टाकी रिकामी केली जाते. तिसऱ्या फिगर मध्ये ए या नळाने आणि बी या नळाने टाकी भरली जाते आणि सी या नळाने टाकी रिकामी केली जाते. तर मित्रांनो, टाकी भरण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर ती आहे वेळ मित्रांनो. आणि या ठिकाणी आपल्याला टाकी भरण्यासाठी किंवा टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल हेच आपल्याला या चॅप्टर मध्ये काढायचं आहे. म्हणजे बघा, दोन्हीही नळ जे आहेत ते टाकी भरत आहेत, म्हणजे 1/t बरोबर 1/a प्लस. आता हे प्लस काय घेतलं, कारण या नळाने टाकी भरत आहे. आता प्लस 1/b, बी या नळाने सुद्धा टाकी भरत आहे. ठीक आहे. आणि म्हणून 1/t बरोबर 1/a अधिक 1/b हे याचं सूत्र आलेलं आहे मित्रांनो. बघा, आता यांचा करा तिरपा गुणाकार. 1/t बरोबर बी गुणिले 1 तिरपा गुणाकार, बी गुणिले 1 किती होतात बी, अधिक ए गुणिले 1 किती येणार ए, आणि खाली छेदांचा गुणाकार ए गुणिले बी. आता आपल्याला टाइम काढायचा आहे मित्रांनो. हे इथं 1 टाइम आहे. मग या टाइमचा काय करा, व्यस्त करा. व्यस्त केल्यानंतर टी बरोबर ए गुणिले बी आणि खाली काय येईल ए अधिक बी. म्हणजे या बाजूचा व्यस्त केल्यानंतर त्या बाजूचा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, व्यस्त करावं लागेल. मग अशा प्रकारचे आपलं सूत्र आलेलं आहे, टी बरोबर ए गुणिले बी छेद ए अधिक बी. जेव्हा दोन्हीही नळ टाकी भरत असतील तेव्हा हे सूत्र वापरायचं. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, एक जो नळ आहे तो टाकी भरत आहे आणि दुसरा नळ आहे तो टाकी रिकामी करत आहे. मग अशा ठिकाणी 1/t बरोबर, आता ए जो नळ आहे तो टाकी भरत आहे म्हणून प्लस 1/a घ्यायचं. आता बी हा नळ जो आहे तो टाकी रिकामी करत आहे म्हणून वजा 1/b घ्यायचं. ठीक आहे. आता बघा, यांचा करा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार काय येते बघा, बी गुणिले 1 काय येते बी, वजाचं चिन्ह जशाला तसं, ए गुणिले 1 ए, छेदांचा गुणाकार ए गुणिले बी. इकडे काय आलं 1/t. आता 1/t चा व्यस्त करा. व्यस्त जर केलं तर काही टी येईल बरोबर. आता इकडचा व्यस्त केला तर या बाजूचा सुद्धा काय करावं लागेल, व्यस्त करावं लागेल. म्हणजे ए गुणिले बी वर जाईल आणि खाली येईल बी वजा ए. ठीक आहे. तर म्हणजे एका नळाने टाकी भरते आणि दुसऱ्या नळाने टाकी जर रिकामी होत असेल तर हे सूत्र आपल्याला वापरायचे. त्याच्यामध्ये फरक काय बघा, इथे ए अधिक बी आहे खाली आणि इथे बी वजा ए आहे. एवढाच याच्यामध्ये फक्त फरक आहे मित्रांनो. तर बघा, आता तिसरं जी फिगर आहे, या तिसऱ्या फिगर मध्ये ए आणि बी या दोन नळांनी टाकी भरत आहे आणि सी या नळाने टाकी रिकामी होत आहे. मग 1/t बरोबर 1/a हे प्लस येणार कारण याने टाकी भरत आहे, अधिक 1/b हे सुद्धा प्लस येणार कारण याने सुद्धा टाकी भरत आहे. पण याने टाकी भरत आहे का, नाही, रिकामी होत आहे म्हणून हे वजा 1/c येणार. ठीक आहे. मग काय करायचं बघा मित्रांनो, 1/t बरोबर तिरपा गुणाकार करून घ्यायचा यांचा. आता बघा, या दोघांचा काय येणार ए अधिक बी छेद ए गुणिले बी.
या प्रकारे येणार. ठीक आहे. वजा 1/c. आता 1/t बरोबर, आता यांचा परत तिरपा गुणाकार येणार. म्हणजेच काय येणार बघा, ए न सी ला गुणलं काय झालं, AC झालं, अधिक बी न सी ला गुणलं काय झालं, BC झालं, आणि वजा वजाचं चिन्ह जशाला तसं दिलं. आता ए गुणिले बी म्हणजे काय, AB गुणिले 1 किती आले, AB, छेद ए गुणिले बी आणि सी चा गुणाकार म्हणजे ए गुणिले बी गुणिले सी. ठीक आहे. आता या दोन्ही बाजूचं आपल्याला व्यस्त करायचंय, बरोबर. तर आता 1/t चं व्यस्त केलं काय झालं, टी झालं. आता इकडचा पण व्यस्त करावं लागेल, म्हणजेच ए गुणिले बी गुणिले सी वर जाणार, ए गुणिले बी गुणिले सी वर जाणार, आणि खाली काय येणार, AC अधिक BC वजा AB. तर हे लक्षात ठेवायची एक सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो. बघा, ए आणि बी या दोन नरांनी टाकी भरत आहे आणि सी या नराने टाकी रिकामी होत आहे. तर बघा, ए आणि सी, ए सोबत सी घ्यायचा, बी सोबत सी घ्यायचा, आणि वजा ज्याच्यामध्ये रिकामा नळ नाही, रिकामा होणारा नळ नाही, ते दोन जे नळ आहेत त्यांचा गुणाकार काय करायचा, इथे घ्यायचा. ठीक आहे. समजलं का. बघा, ए गुणिले बी गुणिले सी छेद AC म्हणजे या एक भरणारा नळ आणि एक रिकामा होणारा नळ. त्याच्यानंतर परत अधिक एक भरणारा नळ आणि एक रिकामा होणारा नळ, आणि वजा दोन्हीही भरणारे नळ, वजा दोन्हीही भरणारे नळ आहेत, बरोबर आहे. आणि भरणारे नळ इथे कशामध्ये जाणार, वजामध्ये जाणार. म्हणजे अशा प्रकारे हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. चला आपण यावरती आता उदाहरण घेऊया मित्रांनो. चला तर मित्रांनो आपण पहिलं उदाहरण पाहूया. बघा, ए या नराने एक टाकी भरण्यासाठी 25 तास लागतात, तसेच बी या नराने ती टाकी भरण्यासाठी 30 तास लागतात. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर किती वेळात टाकी भरेल, बरोबर आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, दोन्हीही नरांनी टाकी भरल्या जात आहे. यामध्ये मी तुम्हाला दोन मेथड सांगणार आहे, एक आपली सूत्रांची मेथड आणि दुसरी एक लसावी मसावीची मेथड. तर आता बघा, आपल्या सूत्रांच्या मेथडने आपण या गणिताला सोडवूया. तर बघा, दोन्हीही नरांनी टाकी भरल्या जात आहे म्हणजे आपलं सूत्र काय आहे, टी बरोबर ए गुणिले बी छेद ए अधिक बी. या सूत्राच्या मदतीनं आपण याचं उत्तर काढू शकतो. तर टी बरोबर ए या नरानं किती तास लागतात, 25 तास, इथे ठेवा 25, गुणिले बी या नरानं किती तास लागतात, 30 तास लागतात, इथे ठेवा 30, आणि खाली 25 अधिक 30. ठीक आहे. मग बघा मित्रांनो, टी बरोबर 25 गुणिले 30 जशाला तसे ठेवायचे, आणि खाली काय येईल, 55 येईल. आता काटाकाटी करायला सुरुवात करायचं. बघा, 5 5 25, 5 1 5, 5 1 5, म्हणजे काय आलं, 30 गुणिले 5 उरलं वर, म्हणजे 150 छेद 11. आता बघा, 11 1 11, 11 1 11, किती उरले, 4, 11 3 33, किती उरले, 7. मग हे 7 वर लिहा आणि हे छेदातले 11 जशाला तसे खाली लिहा, म्हणजे 13.7/11 तास लागतील. म्हणजे दोन्ही नळांना किती तास लागतील, समजा जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर 13.7/11 तासामध्ये ती टाकी पूर्ण भरेल. आता ही झाली मित्रांनो एक मेथड. आता मी तुम्हाला दुसरी मेथड सांगतो. बघा, असं मांडून घ्यायचं, ए या नळाने 25 तास लागायले, बी या नळाने किती तास लागायले, 30 तास लागायले. आता या 25 आणि 30चा लसावी काढून घ्या. 25 आणि 30चा लसावी कसा काढायचा, बघा या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवतो. आता हे 25 आहेत आणि हे 30 आहेत, या दोघांचा लसावी काढायचा. 25 आणि 30ला कशाने भाग जातो, कॉमन काय फॅक्टर आहे, 5 आहे, 5 ने भाग घालायचा. 5 5 25, 5 सख 30. आता या 5 आणि 6 मध्ये काही कॉमन आहे का, काहीही नाही, म्हणून 5 गुणिले 5 गुणिले 6 करायचं. 5 गुणिले 5 किती होतात, 25, 25 सख 150, म्हणजे यांचा 25 आणि 30चा लसावी किती आलेला आहे, 150 आलेला आहे. मग तो लसावी
या पद्धतीने इथे लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं, या 150ला या 25ने भागायचं. 150ला 25ने भागितले तर काय येईल 6, आणि 150ला जर 30ने भागलं तर काय येईल 5 येईल. ठीक आहे. आणि 6 अधिक 5 करायची, या 6 आणि 5 ची बेरीज करायची, ती किती येते 11 येते. म्हणजे दोन्ही नळ मिळून एका तासात 11 टाकी भरतात. दोन्ही नळ मिळून एका तासात 11 भाग म्हणजे टाकीचे 11 भाग भरतात. आणि पूर्ण भाग किती आहेत 150 आहेत. बरोबर आहे. म्हणून या 150ला 11ने भागायचं. 11 एक 11, 11 एक 11, 4 उरले. 11 3 33, 7 उरले. 7 इथे लिहिले आणि 11 खालचे छेदातले जशाला तसे लिहून टाकले. म्हणजे 13.7/11 तास दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरायला लागतील. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आपण नेक्स्ट उदाहरण पाहूया. यापेक्षाही वेगळं, प्रत्येक उदाहरण वेगळं राहणार आहे, त्यामुळं कोणीही कुठेही जायचं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. दुसरं गणित पाहूया. बघा, ए या नळाने एक टाकी 18 तासात भरते, तसेच बी या नळाने ती टाकी रिकामी होण्यासाठी 30 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? तर बघा मित्रांनो, हे गणित सुद्धा आपण दोन्ही मेथडनं सोडवणार आहे. पहिल्यांदा आपण सूत्राच्या मेथडनं सोडवून घेऊया. बघा, ए या नळाने टाकी भरत आहे. बरोबर. ए या नळाने टाकी भरत आहे आणि बी या नळाने टाकी काय होत आहे रिकामी होत आहे. म्हणजे कोणतं सूत्र वापरायचं? ए गुणिले बी छेद बी वजा ए, हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल मित्रांनो. तर बघा, तर कसं करायचं आता? ए या नळाने टाकी 18 तासात भरते, तर मग ए च्या जागी 18 ठेवा, गुणिले बी ने 30 तासात रिकामी होते, तर बी च्या जागी 30 ठेवा. त्यानंतर ए बी च्या जागी 30 ठेवा, वजा ए च्या जागी 18 ठेवा. ठीक आहे. आता बघा, टी बरोबर 18 गुणिले 30, हे वर जशाला तसे घ्या. 18 गुणिले 30 छेद 30 वजा 18 किती येणार 12. मग आता 3 ने काटाकाटी करा. 3 चौक 12, 3 10 30, बेदुने 4, बेदुने 4 आणि बे 9 18. आता 9 गुणिले बे 1 बे, बे 5 10, म्हणजे 9 गुणिले 5 येणार. तर टी बरोबर किती येणार मग 9 गुणिले 5 बरोबर 45 तास. म्हणजे ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? 45 तास लागतील. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण दुसरी मेथड पाहूया. बघा, ए या नळाने ती टाकी भरण्यासाठी किती तास लागतात? 18 तास लागतात. बी या नळाने ती टाकी रिकामी होण्यासाठी किती तास लागतात? 30 तास लागतात. बरोबर. आता 18 आणि 30 चा लसावी काढून घ्या. 18 आणि 30 या दोघांचा लसावी काढून घ्या. बघा काय लसावी येते? 3 सख 18, 3 1 3 आणि 0. परत 2 ने भागा. बेत्रिक 6, बेपंचे 10. आता 3 आणि 5 मध्ये काही कॉमन आहे का? काहीच कॉमन नाही. म्हणजे या सर्वांचा गुणाकार करून टाका. 3 दुने 6, 6 18, 18 पंचे 90, म्हणजे 90 यांचा काय आलेला आहे? लसावी आलेला आहे. आता या 90 ला 18 ने भागा. 18 पंचे 90, म्हणजे याचं उत्तर किती येते? 5 येते. आता 90 ला 30 ने भागा. किती येतात? 3 येतात. बरोबर आहे. पण बी हा काय करत आहे? टाकी रिकामी करत आहे. म्हणून हे इथे 3 न घेता काय घ्यायचे? वजा 3 घ्यायचे. ठीक आहे. बी हा टाकी रिकामी करत आहे, म्हणून इथं 3 न घेता वजा 3 घ्यायचे. आता या दोघांची बेरीज करायची. 5 अधिक वजा 3 किती आले उत्तर? 2. बरोबर आहे. म्हणजे एका तासामध्ये किती टाकी भरत आहे? दोन्ही नळांनी 2 टाकी भरत आहे. म्हणजे टाकीचे 2 भाग भरत आहेत. आता टाकीचे पूर्ण भाग किती आहेत? 90 आहेत. आता 90 भाग भागिले 2 भाग. बे 1 बे, बे चौक 8, बे पंचे 10, म्हणजे किती तास लागतात?
45 तास लागतात. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. चला आपण आता नेक्स्ट उदाहरण पाहूया. तर बघा मित्रांनो, 3 नंबरचं उदाहरण आहे. ए या नराने एक टाकी 20 तासात भरते, तसेच बी या नराने ती टाकी रिकामी होण्यासाठी 24 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले परंतु 10 तासानंतर नळ बी बंद केला, तर उर्वरित टाकी भरण्यासाठी नळ ए ला किती वेळ लागेल? तर बघा मित्रांनो, ए या नळाने टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतोय? 20 तास लागतात. बी या नळाने टाकी खाली होण्यासाठी किती वेळ लागतो? 24 तास. ठीक आहे. आता 20 आणि 24 चा करा लसावी काढा. 20 आणि 24 चा लसावी कसा काढायचा? बघा, काय करा, 4 ने भागा यांना. 4 पंचे 20, 4 सख 24. आता 5 आणि 6 मध्ये काही कॉमन आहे का? नाही. म्हणून 4 पंचे 20, 20 सख 120. या तिघांचा काय करून टाकला? गुणाकार करून टाकला. म्हणजे लसावी किती आला? 120 आलेला आहे. आता बघा, या 120 ला 20 ने भागा, किती येतात? 6. आता या 120 ला 24 ने भागा, किती येतात? 5 येतात. पण बी या नळाने टाकी काय होत आहे? रिकामी होत आहे. म्हणून ही इथं -5 घ्यायची. आता दोघांचं उत्तर किती येत आहे? दोघांची बेरीज केली तर उत्तर किती येत आहे? 1. म्हणजे एका तासामध्ये किती टाकी भरत आहे? 1 टाकी भरत आहे. आता यामध्ये आपल्याला कंडिशन दिलेली आहे, परंतु 10 तासानंतर नळ बी बंद केला. परंतु म्हणजे पहिले जे प्रथम 10 तास होते, त्या प्रथम 10 तासामध्ये नळ बी काय होता? चालू होता. आणि म्हणून आता बघा, पहिल्या 10 तासामध्ये किती टाकी भरलेली असेल? 10 गुणिले 1. प्रथम 10 तासामध्ये 10 टाकी भरलेली असेल. बरोबर आहे. आता पहिल्या 10 तासामध्ये नळ बी चालू होता, म्हणून पहिल्या 10 तासामध्ये टाकी किती भरली असेल? 10 भरलेली असेल. आता टोटल टाकीचे किती भाग भरायचे? 120. त्याच्यामधून पहिल्या 10 तासामध्ये 10 टाकी भरलेली आहे, म्हणजे 120 मधून 10 वजा करा. उत्तर काय येते? 110. आता टाकी शिल्लक किती राहिलेली आहे? शिल्लक टाकी किती राहिलेली आहे? 110 टाकी भरायची आपल्याला. किती भरायची? 110 टाकी भरायची. आणि कोणत्या नळाने भरायची? बघा, उर्वरित टाकी भरण्यासाठी नळ ए ला किती वेळ लागेल? आता फक्त एकच नळ चालू आहे आणि एक नळ, हा ए जो नळ आहे तो एका तासामध्ये किती टाकी भरतो? 6 टाकी भरतो. म्हणून याला काय करा? 6 ने भागा. 6 1 6, 6 1 6, 5 उरले. 6 7 42, 6 8 48. किती उरले? 2 उरले. आणि खाली काय आलं? 6. म्हणजे 1 बेत्रिक 6, म्हणजे 18.1/3 तास लागतील. किती वेळ लागेल? 18.1/3 तास. बघा, शॉर्ट मध्ये सांगतो मी तुम्हाला. ए या नळाने टाकी 20 तासात भरते, बी या नळाने 24 तासात रिकामी होते. म्हणून ए या नळाने 20 तासात, बी या नळाने 24 तासात रिकामी होते. 20 आणि 24 चा लसावी काढला. लसावी 120 आला. 120 ला 20 ने भागलं, किती आले? 6 आले. 120 ला 24 ने भागले, किती आले? 5 आले. इथं -5 घेतलं, कारण बी या नळाने काय होतं? टाकी रिकामी होत आहे. या दोघांची बेरीज केली तर दोघं मिळून एका तासाला किती टाकी भरत आहेत? 1 टाकी भरत आहेत. परंतु पहिले 10 तास नळ बी चालू होता. पहिले 10 तासानंतर नळ बी काय केलेला आहे? बंद केलेला आहे. म्हणजे पहिले 10 तास तर चालू होता. मग पहिल्या 10 तासामध्ये टाकी किती भरेल? किती भरेल? एका तासामध्ये जर टाकीचा एक भाग भरत असेल तर 10 तासामध्ये टाकीचे किती भाग भरतात? 10 तास भरतात. 10 भाग भरतात. बरोबर आहे. मग आता पहिल्या 10 तासामध्ये टाकीचे 10 भाग भरले, तर नंतर 10 तासानंतर किती उरले? 120 वजा 10, म्हणजे 110 भाग भरायचे राहिलेत. आता हे 110 भाग जे आहेत टाकीचे, ती कोणाला भरायचे? नळ ए ला भरायचे. कोणाला भरायचे? नळ ए ला भरायचे. मग ए ला भरायचे तर ए हा
एका तासामध्ये किती टाकी भरतो? 6 टाकी भरतो. बरोबर आहे. तर मग 110 भाग किती किती तासामध्ये भरेल? 110 भागिले 6 करायचे. मग त्याचं उत्तर येते 18.103 तास. मग चला मित्रांनो, याहूनही कठीण उदाहरण आपण पुढे पुढे घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण चौथं उदाहरण पाहूया. बघा, चौथं उदाहरण थोडंसं अवघड आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, ए बी सी या 3 नरांनी एक टाकी अनुक्रमे 10, 15 आणि 20 तासात भरते. बघा, ए या नराने टाकी 10 तासात भरते. बी या नराने टाकी 15 तासात भरते किंवा रिकामी होते आताच आपल्याला माहिती नाही. आणि सी या नराने 20 तासामध्ये भरते किंवा रिकामी होते. तर सुरुवातीला ए व बी या नरांच्या सहाय्याने टाकी भरण्यास सुरुवात केली. म्हणजे ए आणि बी हे दोन नर टाकी भरतात आणि सी ने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली. म्हणजे सी हा टाकी काय करतो? रिकामी करतो. हे आता आपल्याला समजलं. ठीक आहे. आता बघा, 5 तासानंतर नळ सी बंद केला. आता 5 तासानंतर, पण पहिले 5 तास नळ सी चालू होता. आता या तिघांचा पहिल्यांदा लसावी काढून घ्या. आता 10, 15 आणि 20 या तिघांचा लसावी मी इथे काढून दाखवतो तुम्हाला. बघा, 5 ने भागा, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 20. यामध्ये 2 आणि 4 मध्ये 2 कॉमन आहेत. म्हणजे बे एक बे, 3 दशाला तसे, बे दुने 4. आता बघा, या सर्वांचा गुणाकार करा. 5 गुणिले 2 10, 10 गुणिले 1 10, 10 गुणिले 3 30 आणि 30 गुणिले 2 किती होतात? 60. म्हणजे टोटल टाकीचे भाग किती पडले? 60 पडले. बरोबर आहे. आता या 60 ला 10 ने भागा, किती येतात? 6. 60 ला 15 ने भागा, किती येतात? 4. आणि 60 ला 20 ने भागा, किती येतात? 3. पण सी या नराने टाकी रिकामी होते, म्हणून याला काय करायचं? वजाचं चिन्ह द्यायचं. बरोबर आहे. या तिघांची बेरीज करा. 6 4 10, 10तून 3 गेले, किती राहतात? 7. या तिघांची बेरीज आली 7. ठीक आहे. तर आता बघा, प्रथम 5 तासानंतर नळ सी बंद केला. म्हणजे प्रथम 5 तास नळ सी काय होता? चालू होता. म्हणून प्रथम 5 तासात टाकी किती भरेल? एका तासात 7 टाकीचे 7 भाग भरतात. तर 5 तासात किती भाग भरतील? 7 गुणिले 5 बरोबर 35. म्हणजे प्रथम 5 तासामध्ये टाकीचे किती भाग भरतील? 35 भाग भरतील. आता शिल्लक टाकी किती राहील? शिल्लक भाग किती असतील टाकीचे? शिल्लक बरोबर काय? 60. पूर्ण भाग किती आहेत? 60 आहेत. 60 मधून 35 पहिल्या 5 तासामध्ये भरली. आता किती आलं? 25. म्हणजे टाकीचे 25 भाग भरायचे शिल्लक आहेत. आता ही टाकी, शिल्लक टाकी कोणाला भरायची? नर ए ला आणि बी ला. आता नर ए आणि बी दोघे मिळून एका तासामध्ये किती टाकी भरतात? 10 टाकी भरतात. बरोबर आहे. नर ए हा 6 टाकी भरतो एका तासामध्ये आणि नर बी हा 4 टाकी भरतो. टाकीचे 4 भाग भरतो एका तासामध्ये. मग दोघे मिळून एका तासामध्ये किती टाकी भरतात? टाकीचे 10 भाग भरतात. म्हणून या 25 ला काय करायचं? 10 ने भागायचं. 10 एक 10, 10 दुने 20, 10 5 50. म्हणजे 2.5 तास. म्हणजे उर्वरित टाकी नर ए आणि बी ला भरण्यासाठी 2.5 तास लागतील. किती लागतील? 2.5 तास. 2.5 तास लागतील. चला, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.